मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण ज्या वहिनींना भेटणार आहोत भक्तिभूषण गोसावी आणि आजचं विशेष आकर्षण आहे लिटिल चॅम्प्स गौरी भूषण गोसावी। कारण आज आपण गौरीला भेटणार आहोत, तिला बोलते करणार आहोत आणि तिच्या सगळ्या कुटुंबाला आज आपण काही प्रश्न विचारणार आहोत। घराघरात गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना झालेली आहे। गणेश चतुर्थी अत्यंत महत्त्वाचा दिवस। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत असताना कायम आनंदाचं वातावरण प्रत्येकाच्या घरात राहू दे आणि प्रत्येकाला सुख समृद्धी वैभव आणि सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे असं मागणं करून आजच्या भागाला सुरुवात करतो। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। नमस्कार नमस्कार। नमस्कार। घ्या उखाणा। लिटिल चॅम्प गौरीमुळे घडले आदेश भाऊजींचे दर्शन। भूषणरावांचे नाव घेऊन करते गणरायाला वंदन। अरे वा, क्या बात। मग आपण जीवन संगीत सुरेल होण्यासाठी लागतात सप्तस्वर। गौरी गाजवी झी मराठी, भक्ती आमची होम मिनिस्टर। अरे वा, द्या ओळख करून आधी सगळ्यांची। हे माझे मिस्टर श्री भूषण गोसावी। नमस्कार। ही आमची गौरी। हो त्या माझ्या सासूबाई नमस्कार। स्मिता गोसावी। या सुद्धा चुलत सासूबाई आहेत। नमस्कार। वैदेही गोसावी। मोठ्या नणंद धनश्री नमस्कार। गोसावी। छोटी नणंद मृणाल चोडणेकर। नमस्कार। ते माझे दीर आहेत मंगेश नमस्कार। गोसावी। नमस्कार। हा नंदेचा मुलगा आहे हेमंत गोसावी। नमस्कार। तो छोट्या नंदेचा मुलगा आहे मानस चोडणेकर। हो ती पण एक चुलत नंदेची मुलगी आहे इवा गोसावी आणि हे श्री मंगेश चोडणेकर। नमस्कार नमस्कार नमस्कार। मग आता सुरुवात करत असताना गौरी तू काय गाणार? सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला, ढगांचा ढोल घुमू लागला, बिजलीचा ताशा जसा कडकड कडाडला, पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला, पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला, आला 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 माझा गणराज आला, आला 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 माझा गणराज आला, मंगलमयान तेज कुंज गजाननाचे रूप, करुणा सागर चैतन्याचे हे ओंकार स्वरूप, दर्शनाने त्याच्या जाते सर्व दैन्य दुःख, दर्शनाने त्याच्या जाते सर्व दैन्य दुःख, चिंतामुक्त होऊन या मिळे खरे सुख, चिंतामुक्त होऊन या मिळे खरे सुख, त्याच्या दर्शनाने माझा जीव वेडा झाला, आला 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 माझा गणराज आला, आला 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 माझा गणराज आला। वा 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 वा। हो, मी काय तुला आज वरचा सा वगैरे देऊ शकत नाही। तर खूप छान। कुठल्या शाळेत आहेस तू गौरी? मी डॉक्टर एस राधाकृष्णन इंटरनॅशनल स्कूल बोरिवली वेस्ट मध्ये शिकते। मग राहायला कुठे तू? कांदिवली वेस्ट चारको। जरा आईशी बोलतो कारण होम मिनिस्टर आहे ना, नाहीतर तिला वाईट वाटेल। कुठलं बालपण माहेर? माझं माझगाव। आणि तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण जोगेश्वरीमध्ये गेलं। मग तुमची ओळख कुठे? माझे काका यांना ओळखत होते, त्यांनी यांच्याकडे सांगितलं की माझी पुतणी आहे तर तुम्ही या बघायला, आणि ते काका आई आणि हे तिघच आले। म्हणजे असं बघण्याचं असं वाटलंच नाही, फॉर्मॅलिटी तुम्हाला कसं काय नव्हती. असं 100-150 लोक यायला पाहिजे होते? नाही म्हणजे डायरेक्ट कसं आले। किती वर्ष झाली लग्नाला? 14 वर्ष। बरं, आता गौरी इतकं छान गाते तर तुमच्याकडे गाण्याची कोणाला आवड होती का? माझं संपूर्ण सासर आहे ते गायकच आहेत। म्हणजे माझ्या सासूबाई गेली 25 वर्ष त्या हार्मोनियमवर साथ देऊन गाणं गातात। त्यामुळे मिस्टर माझे खूप वडील छान पण गातात। प्रवचन करता करता गाणी म्हणायचे, अशा पद्धतीत हे करत. खूप छान त्यामुळे ते गाणं गातात। तिकडे नणंद आलं. छोटी आहे गाणारी, अरे वा। सगळेच गायक आहेत। मग तुम्ही लहानपणापासून रडताना सुद्धा सुरात रडता का? मला तुम्हाला विचारायचं आहे, आई तुमची मुलं कुठल्या सुरात रडायची? ही एकदम अंतरात लहानपणापासून भरपूर म्हणजे अशी चिडचिडीच होती। म्हणजे कुठलं जेवण केलं ना, हा, केलं की ते नको म्हणायचे, दुसरं पाहिजे असं। त्याच्यामुळे मार पण भरपूर खाल्लाय। मला नाही आठवत। नाही नाही, त्यांना मुद्द्याचं सगळं आठवत आहे आज। तू सांग आता गौरी, कसं काय तुझं काय म्हणणं आहे सगळ्या कुटुंबाबद्दल?
सगळे खूप मस्त आहे. मला आता स्वतःहून कळायला लागलंय की हा माझ्यातला गुण आहे तो मला बाबांकडनं मिळाला आहे, हा गुण आहे तो माझ्या आईकडनं मिळाला आहे. असं सगळ्यांकडनं काही ना कुठले काहीतरी. कुठले सांग. आईकडनं बोलणं. म्हणजे आई बाबांना खूप बोलते, त्याचा फायदा नाही झाला. नाही नाही म्हणजे नाही. बोलते ना, बोलते. म्हणजे बोलणं आहे ना, ते आईकडनं घेतलं. बाबांकडनं काय घेतलं? बाबांकडनं गाणं घेतलं. आत्याकडनं? दोन्ही पण आत्या ना, म्हणजे ही आत्या छोटी आत्या ड्रॉइंग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये चांगली आहे, दुसरी आत्या क्राफ्ट ह्या सगळ्या मटेरियलमध्ये चांगली आहे. ते सगळं मग माझ्याकडे आलं. मी पण ड्रॉइंगमध्ये खूप चांगली आहे. व्हेरी गुड. आणि आता तर सारेगमपच्या महत्वाच्या टप्प्यावरती तू आहेस, हो की नाही? कसा आहे अनुभव सगळा? सुरुवातीला होतं थोडं घाबरायला होतं, पण त्याच्यानंतर कळायला लागलं की हे पंचरत्न, कमलेश दादा सगळे लोक एवढे चांगले आहेत. म्हणजे आपण एवढ्या वर्षांपासून त्यांना ओळखतो असंच ते आपल्यासोबत वागतात. प्रत्येक जण म्हणजे जेव्हा पण आम्ही चुकलो तर आम्हाला खूप चांगल्या पद्धतीत समजवतील काय चुकलोय. कोण सगळ्यात जास्त चांगलं कोण समजावून सांगतं? मला सगळेच आवडतात, पण समजावण्या सांगण्यामध्ये प्रथमेश दादा आहे ना, तो खूप चांगला समजवतो. म्हणजे चुका असतील तर तो मला न विसरता तो मला सांगतो. बाकी लोक मला बाकी गोष्टी म्हणजे एक्सप्रेशन, हस, हे कर ते कर. मग कधी कधी एक रोहित दादा आहे, तो खूप सार्कॅस्टिक आहे. म्हणजे तो दाखवणार नाही पण तो असं समजवणार सगळ्यांना. असं आहे, त्याला खरंच जे बोलायचं असतं तो बोलत नाही, काहीतरी वेगळंच बोलून ठेवतो. तुम्हाला दोघांनाही मला बोलतं करायचं आहे अजूनही. फक्त आता एक छोटासा खेळ आहे, मला बघायचं आहे या खेळामध्ये जर तुम्ही जिंकला तर वहिनींना लागू बंधूंनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला 3 चित्र दाखवली जाणार. 3ही चित्र ही 3 दागिन्यांची चित्र आहेत. आणि ते 3ही दागिने जर तुम्ही अचूक ओळखले, ही सोन्याची नथ वहिनींना मिळणार आहे. मोत्याची माळ. नक्की? हो. चला, अभिनंदन. चौकर का काहीतरी म्हणतात. चोकर. अभिनंदन. ते आंबाड्यात घालतात ना, ते फूल असतं ते. अग्रफूल. अच्छा. अरे वा. अभिनंदन. लागू बंधू यांच्याकडून मिळत आहे ही खास डिझाईन केलेली सोन्याची नथ. अभिनंदन. आणि आता नणंदबाई आलेल्या आहेत, हो की नाही? पण कशा आहेत या तुमच्या वहिनी? खूप छान आहे, खूप प्रेमळ आहे. आम्हाला काम करावं लागू नये म्हणून ते आधीच सगळं प्रिपेअर करून ठेवते. ताई तुम्ही फक्त बसा. अच्छा, तुम्ही बोलत बसा. कारण माझा खूप बडबड स्वभाव आहे. वहिनी तुमच्याशी खूप चांगली वागते. खूप छान. तुम्ही वहिनीशी कशा वागता? त्यांना विचारा. ते तुम्हीच सांगितलं मला की तुम्ही घरी आल्यानंतर काम बिघडेल म्हणून तुम्हाला त्या काम करू देत नाही. अशी काळजी का घेत होता तुम्ही? आता कोणताही प्रोग्राम असला की पहाटे उठून पटापट जेवण करणं, बरोबर. हे माझ्या सासूबाईंकडनं मी शिकली आहे. त्यामुळे स्पेशल यांच्या हातून ना कांद्याची भजी छान असते, मग मी ते ठेवायची त्यांच्यासाठी. त्यामुळे कोणत्याही फंक्शनला मी जेवण बनवून घ्यायची, या भजी करायच्या. भाऊ कसा आहे हो तुमचा? खूप प्रेमळ आहे तो, प्रचंड. म्हणजे खूप जन्मांची पुण्यही असेल तेव्हा असं भाऊ मिळेल आणि अशी वहिनी मिळेल, आणि अनंत जन्मांची पुण्य असेल तेव्हा ही अशी गौरीसारखी भाची मिळेल. अरे वा. असं मी एवढं काय गौरी, कसं वाटतंय आत्या एवढं कौतुक करते तुझं? नाही, आत्या मस्तच आहे, खूप मस्त आहे. आत्या माझ्यासोबत लहानपणीपासून खेळते. खूप असं आतू अशी कधीही येते, मग आपलं एकदम मजा करत राहतो आम्ही. असं आणि ती आतू? ती आतू तर विचारत नका, ती पण तेवढीच मस्त आहे. आई बाबांनी गाणं नको आता अभ्यास कर असं कधी सांगितलंय तुला? अजिबात नाही सांगितलंय. म्हणजे असं असतं की आम्हाला अभ्यास करायचा मूड नसेल गाणं कर, गाणं करायचा मूड नसेल अभ्यास कर, असं. आता शाळेत काय प्रतिक्रिया? म्हणजे सगळे खूप फ्रेंडली आहेत, माझे टीचर्स पण खूप सपोर्टिंग आहेत. मग तू हट्टीपणा घरी खूप करतेस अशी आता एक तक्रार आहे. पूर्वीची गौरी आणि आताची गौरी बदलली आहे, खरं आहे? हो, मला असं सगळे लोक हेच बोलायला, आई आजी वगैरे, पूर्वीची गौरी वेगळी होती, आत्ताची गौरी वेगळी होती असं सांगतात. मग का हे चांगलं आहे का? मला नाही वाटत. मग तू हट्टीपणा का करते? बरोबर. आता घरातल्या सगळ्यांना या दोघींबद्दल, गौरीबद्दल काय म्हणायचंय ते आम्हाला ऐकायचं. गौरी लहानपणापासूनच खूप हुशार आहे. एखादी जिज्ञासू वृत्ती ती तिच्याकडे खूप भरली आहे. खूपच छान गाणी गाते. आमचं मन भरून येतं, डोळे भरून येतात कार्यक्रम बघितल्यावर. म्हणजे आमच्या गोसावी घराण्याचं तिने खरोखरच नाव रोशन केलं.
गौरी एक अजब रसायन आहे. कितीतरी सुंदर सुंदर आपल्या सिरियलचे सॉंग्स असतात. मग आम्ही कधी कधी गुणगुणतो पण त्यावेळेला एक आता झी मराठीचं एखादं गुणगुणाला. गाईन गीत सुरेल नवे जे रसिकांचे मन रिझवे संगीताने जग भरले हे स्वप्न स्वरांचे उलगडले नाचले रंगले दंगले गुंगले तन मन गुणगुणले सारेगमप आपलं सारेगमप. लिटिल चॅम्प्स. वा वा वा. अजूनही बोलतं करूया. फक्त आत्ता दोघींसाठी एक खेळ आहे. या खेळामध्ये कोण जिंकणार ते आम्ही बघणार आहोत. आणि लक्षात ठेवा, एका मिनिटामध्ये सगळ्यात जास्त दुर्वा ज्या कोणी अचूक निवडणार त्या जिंकणार. पाच, 4, 2, 1. वेळ संपली. थांबा. आता बघूया कोणी किती निवडल्यात. मोजा तुमच्या. 1, 2, 3, 4, 11, 12, 13, 18, 19, 20. आता तुम्ही. 1, 2, 3, 13, 14, 15, 16, 17. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. तर तुम्हाला मिळत आहे झी मराठीकडून हा बाजूबंद. अभिनंदन. आणि लागू बंधू यांच्याकडून हे गिफ्ट वाउचर. अभिनंदन. एखादी गोष्ट जर सांगायची असेल तर बाबांना सांगशील की आईला सांगशील? डिपेंड करतं ती गोष्ट कोणती. आणि जर असं काही म्हणजे नाही मी बरोबर आहे मी बरोबर असं काहीतरी असेल तर मी दोघांच्या पण साईडने पण असते. जनरली घरात ग्रुप कोणाचा असतो? आईचं काय म्हणणं आहे? या दोघांचं. असाच असतो ग्रुप? हो हो, आईला नाही, बाबाच. आई पण सांगतात. दोघ नाही नाही नाही. माझी बोलती बंद असते. हा, म्हणूनच ना सगळ्या लेडीज एका जेंट्सला बोलून बोलून शांत करतात. काय ऑप्शन नाही त्यांना. बघा, तेवढ्यात बोलून घेतलं त्यांनी. हं? आजी, कसं वाटतं अशी नात? खूप भाग्यवान आहे. लोक म्हणतात वंशाचा दिवा पाहिजे, पण ही आमची पणती आम्हाला जी मिळाली आहे साक्षात लक्ष्मी पण आहेच. अधिक तिने आनंद खूपच दिला. तिच्या आजोबांना माणसं खूप आवडायची, तसं तिच्याकडे पण माणसं गोळा करण्याची खूप म्हणजे ताकद आहे अशी. आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागाल? क्षमा मी सगळ्यांचीच मागेन. कधी कधी चुकून बोललं जातं आपण, तर मी माझ्या सासूबाईंची क्षमा मागेन, मिस्टरांची मागेन कधी, कारण हक्काची व्यक्ती तीच आहे, त्यामुळे त्यांची क्षमा मागेन आणि सगळ्यांचीच. तुम्ही? आमच्या कुटुंबातली जी मंडळी आहेत, कधी कधी त्यांच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नसेल, तर त्या दृष्टिकोनातून मी त्यांची क्षमा मागेन. तू क्षमा मागायची तो कोणाची माग? मी पण सगळ्यांचीच वागेन, कारण सगळ्यांसोबतच एक असा पॉइंटला मी कधी त्यांना राग देते राग देते? राग येईल असं वाटतं. हां, म्हणजे आजीला वगैरे काही वेळेवर नाही केलं किंवा असं खूप गोष्टी आहेत, तर त्याच्यासाठी आजीला सॉरी बोलेन, भावाला सगळ्या सॉरी बोलेन की कधी कधी त्याच्या गोष्टी त्याच्याकडनं घे. आणि आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करशील? मी सगळं वेळेवर करेन आता. गणपती बाप्पा ऐकतोय तिकडे बसून. तुम्ही आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर? मी जास्तीत जास्त घरच्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही? मी सुद्धा थोडं कमी रागवणं. तसं मी होत नाही, आमची भांडण कधीच होत नाहीत. हा, कारण भांडण व्हायला दोन बाजूनी लागतं.
एकच बाजूनी बोलून समोरचा माणूस ऐकत असेल तर भांडण नाही, पण होतच नाही. तशी ती खूप गुणी आहे. म्हणजे आजपर्यंत अशा कंप्लेंटी तिने म्हणजे म्हणतात ना 14 वर्षामध्ये 4 किंवा 5 वेळा केल्या असतील. म्हणजे वर्षातनं पण एखादी कंप्लेंट तेवढा पण ॲव्हरेज नाही तिचा. तशी ती गुणी आहे. जसजसा कार्यक्रम संपायला लागला तसं तसं त्यांच्या लक्षात आलं आता घरी जायचं आहे, तेव्हा कौतुक सुरू झालेलं आहे. आता मला बघायचं आहे की या खेळामध्ये कोण आपल्या या माऊलीला पैठणी मिळवून देणार. पैठणी मिळवून देण्याचा मान बाबा पटकावणार आहेत का लिटिल चॅम्प्स पटकावणार आहे. इथे एक खेळ होणार, तो खेळ तुमच्या दोघांसाठी आहे. बघूया कोण पटकावणार पैठणीचा मान. या ठिकाणी एक छोटासा खेळ आहे. गणपतीला आवडणारं जास्वंदाचं फूल ते अनेक तुकड्यांमध्ये आहे आणि ते एकत्र व्यवस्थित रचायचं आहे. आता बघायचं आहे गौरी तुझा स्पीड आणि बाबांचं स्पीड नेमकं काय होणार. समोर चित्र दिसेल आणि मग ते चित्र तसंच्या तसंच तुमच्या दोघांपैकी लवकर जे कोणी पूर्ण करणार तुम्हा दोघांपैकी त्यांना मान मिळणार. तर बघूया कोणाला मिळणार आहे मान. 1 2 3 वेळ सुरू झाली. गौरी राहिली तिथेच आणि बाबांनीच आईला पैठणी मिळवून दिली. अभिनंदन. बहिणींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. गौरीला खूप मनापासून शुभेच्छा. गणपती बाप्पाकडे तुमच्या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना. असाच आशीर्वाद देत राहा आणि आमच्याकडून मनोरंजनाची सेवा करून घेत राहा. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.